नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्राच्या लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. प्रचंड गाजावाजा करत दोन ठाकरे महाराष्ट्रात एकत्र आले. 4-5 महिने एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या, कुटुंबाचं मनोमिलन झालं, माध्यमांना भरपूर फुटेजही दिलं. मग प्रचंड गुप्तता पाळत महानगरपालिकांचं दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप झालं आणि त्यानंतर मग पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघांच्या युतीचा नारळ अखेर फुटला. पण पुढे काय? पुढे काय हा प्रश्न सध्या दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांसह अनेकांच्या मनात आहे. याचं कारण असं की 2 जानेवारीला महापालिकेचे अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. म्हणजे 2 जानेवारीच्या संध्याकाळी महापालिका निवडणुकांचं रणांगण स्पष्ट झालं. आज 7 जानेवारी आहे. 6 दिवस उलटून गेले. पण या 6 दिवसात ठाकरे बंधूंची मिळून किंवा ठाकरे बंधूंची स्वतंत्र अशी एकही जाहीर सभा झालेली नाहीये. प्रचारासाठी दोन्ही ठाकरे बाहेर पडलेत, पण फक्त मुंबईतल्या शाखा भेटींसाठी. प्रचारासाठी आता जेमतेम 6 दिवस शिल्लक राहिलेत आणि दोन्ही भावांची मुंबईमध्ये एकत्रित सभा होईल ती थेट 11 तारखेला, म्हणजे प्रचार संपायच्या 2 दिवस अगोदर. मुंबईच्या बाहेर दोन्ही भावांच्या एकत्रित सभा होणार का याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये. दोन्ही ज्युनियर ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हेही मुंबईच्या बाहेर प्रचार करताना दिसत नाहीयेत. यावरून स्पष्ट काय होतंय? यावरून स्पष्ट हे होतंय की दोन्ही ठाकरेंची बहुतांश ताकद ही मुंबई महानगरपालिकेमध्येच खर्ची पडतीये. महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकांमध्ये ठाकरेंचा झंझावात दिसेल अशी शक्यता नाके बराबर आहे. मग प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे फक्त मुंबईतच अडकून पडलेत का? राज्यामधल्या बाकीच्या 28 महानगरपालिका ठाकरेंनी आपल्या नेत्यांवर सोडून दिल्यात का? आणि मुंबई महानगरपालिका हीच ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाची ओळख आहे का? शिवसेनेच्या इतिहासामध्ये खरं तर मुंबई महानगरपालिकेतली सत्ता ही सर्वार्थानं महत्वाची राहिली. पण मुंबई महानगरपालिकेपर्यंत पोहोचण्याची शिवसेनेची वाट ही महाराष्ट्राला वळसा घालूनच आली होती. कारण शिवसेनेचं वादळ त्या अगोदरच सगळ्या महाराष्ट्रात घोंगावत होतं. तेव्हा सत्तेच्या आसपासही नसलेला हा पक्ष वेगळ्या विदर्भाला जोरदार विरोध करत होता. मराठवाड्याच्या मुद्द्यांवर बोलत होता. कोकणातल्या माणसाचा आवाज बनत होता. मुंबई पालिकेच्या यशानंतर शिवसेना राज्यात सत्तेपर्यंत पोहोचली, केंद्रात सत्तेपर्यंत पोहोचली आणि आज पक्षाच्या इतिहासातल्या सगळ्यात कठीण काळात दोन्ही ठाकरेंची लढाई ही मुंबई महापालिकेभोवतीच केंद्रित झाली आहे. आता ही ठाकरेंची स्ट्रॅटेजी आहे की ठाकरेंची अपरिहार्यता आहे? हा कळीचा सवाल आहे. यावरच बोलणार आहोत. पण त्या अगोदर पाहूयात या संदर्भातला हा एक रिपोर्ट. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजकीय कुटुंबातले 2 भाऊ. तब्बल 20 वर्षांनंतर महानगरपालिका निवडणुकांसाठी एकत्र आले. पण दोनही भावांचा एकत्रित प्रचार अजूनही सुरू झाला नाहीये आणि जो काही प्रचार होतोय तोही मुंबई पुरताच दिसतोय. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मात्र पायाला भिंगरी लावल्यासारखे एकेका दिवशी 5-5, 6-6 सभा घेत आहेत. बरं, सभांच्या मध्ये रोड शो साठीही वेळ काढतायत. मंगळवारी देवेंद्र फडणवीसांनी धुळे, जळगाव आणि नागपूरमध्ये सभा घेतल्या. बुधवारी ते लातूर, भिवंडी आणि ठाण्यामध्ये प्रचार करतायत. एकनाथ शिंदे बुधवारी अमरावती आणि अकोल्यात प्रचार करून पुन्हा मुंबईत रोड शो करतायत. अजित पवार सुद्धा पुणे आणि आसपासच्या परिसरात दिवसाला 12 ते 14 तास प्रचार करतायत. पण दुसरीकडे विरोधक मात्र कमालीचे गार असल्याचं चित्र दिसतंय. राज आणि उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात फारशी सक्रिय दिसत नाहीये. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका महायुतीनं जिंकल्या तेव्हा सत्ताधारी लढले, सत्ताधारी जिंकले अशी चर्चा सुरू झाली होती. सध्या तसंच चित्र महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही दिसतंय का हा सवाल आहे. गेल्या 2 दिवसांपासून ठाकरे बंधू शाखांना भेटी देत आहेत. तिथं कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. 11 तारखेला मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये दोन्ही भावांची संयुक्त सभा होईल. 15 तारखेला मतदान होणार आहे. 13 तारखेला संध्याकाळी आचारसंहिता लागू होणार आहे. म्हणजे ठाकरे बंधूंना ज्या सभा घ्यायच्या आहेत त्या 11 आणि 13 जानेवारी या 3 दिवसात घ्याव्या लागणार आहेत. यामध्ये त्यांना मुंबई बाहेर पडण्यासाठी वेळ मिळेल असं दिसतच नाहीये आणि म्हणूनच ठाकरे बंधू एकत्र आले खरे, पण प्रचारादरम्यान ते मुंबईतच अडकून पडले का हा सवाल अनेक जण विचारतायत. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.
आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. अवधूत सर नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. संजीवजी नमस्कार. ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आपल्या सोबत या चर्चेमध्ये असणार आहेत. सुनीलजी, आपण आहात का आमच्या सोबत? आतापर्यंत आवाज येत नाही, थ्रू झालेले नाहीयेत. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे आपल्या सोबत आहेत. योगेशजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, नमस्ते. नमस्ते योगेशजी, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही मला वाटतं कार्यक्रमाची प्रस्तावनाही ऐकलेली आहे आणि त्या अगोदरचा आमचा रिपोर्टही ऐकलेला आहे. एकूण सगळं चित्र गेल्या 5-6 दिवसांमधलं बघून असं वाटतंय की दोनही ठाकरे बंधू हे मुंबईवर लक्ष केंद्रित करतायत की मुंबईमध्ये अडकून पडलेत? काय नेमकं झालंय की दोघांची अजूनही एकत्रित सभा झालेली नाहीये, की जाहीर सभा हा तुमचा सध्याचा अजेंडा नाहीये? काय झालंय? नाही, जाहीर सभा तर होणार आहेत. आणि एक लक्षात घ्या की अजून आज 7 तारीख आहे, अजून 6 दिवस बाकी आहेत. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जर विचाराल तर मी सांगतो की एक लक्षात घेतलं पाहिजे की जिथं आमच्या पक्षाची ताकद आहे आणि आमची ताकद कुठे आहे आम्हाला माहिती आहे, त्या त्या शहरांमध्ये 100% प्रचार होईल. त्या त्या शहरांमध्ये आम्ही निवडणुका लढवतोय. आता कसं आहे, आम्ही मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, नाशिक, पुणे अशी जी शहरं आहेत की जिथं आमची बऱ्यापैकी ताकद आहे तिथं आम्ही निवडणुका लढवतोय. आता पनवेलमध्ये आम्ही 6-7 जागा लढवतोय. संभाजीनगरमध्ये आम्ही निवडणूक लढवत नाहीये. सोलापूरमध्ये एखाद दुसरी जागा लढवतोय. तर अशा ठिकाणी प्रचार तिथं साहेबांनी जावं किंवा इतर कोणी जावं अशी परिस्थिती नाही. आता ज्या ठिकाणी आता आम्ही निवडणुका लढवतोय त्या ठिकाणी 100% सभा होतील, त्या ठिकाणी प्रचाराच्या गोष्टी होतील. त्यामुळे अजून 6 दिवस आहे, तुम्ही सगळा कार्यक्रम समोर येईलच. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक निवडणुकांमध्ये आता तुम्ही लक्षात घ्या की 2017 साली ज्यावेळेस महापालिकांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस त्या साधारण एक 8-10 महापालिकांच्या निवडणुका होत्या. यावेळेस 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत. तर हा पण त्यामधला फरक आहे. नाही, पण तुम्ही तर म्हणालात की 29 काय तुमच्यासाठी महत्वाच्या नाही आहेत, सगळ्या काय तुम्ही लढत नाही आहेत. मग जेवढ्या महानगरपालिका तुम्ही लढता, आत्ताच्या आत्ता मला वाटतं बोलताना तुम्ही 5-6 महानगरपालिकांची नावं घेतलीत. मग त्या जर महत्वाच्या असल्या तर प्रचाराचे उणे दिवस किती मिळाले? जेमतेम 15 दिवस प्रचाराचे नाही मिळाले, तर त्यातले निम्मे तर निघून गेलेले आहेत. त्या निम्म्यांमध्येच तुम्ही मुंबईच्या बाहेर नाही पडलात, तर तुम्ही बाकीच्या महानगरांपर्यंत खरंच पोहोचणार आहात का, की मुंबईच तुमच्यासाठी महत्वाची आहे? नाही, होईल ना. ठाण्यामध्ये सभा होईल, नाशिकमध्ये सभा होईल, इतर ठिकाणी पण प्रचाराचे दौरे होतील. त्यामुळं हा पुढच्या 5-6 दिवसात सगळे कार्यक्रम, सगळे प्रचाराच्या गोष्टी होतीलच. आता मुंबईमध्ये एकच सभा आहे, त्यामुळे इतर दिवशी इतर शहरांमध्ये सुद्धा प्रचाराचे दौरे, सभा तुम्ही ज्यांच्या विरोधात या निवडणुकीमध्ये उतरलेला आहात त्यांच्या प्रचाराची धार पाहता, त्यांच्या प्रचाराचा वेग पाहता आणि आवाका पाहता तुमचा प्रचार तर अजून सुरूही झाला नाही असं दिसतंय. असं कसं म्हणता येईल? आता तुम्ही बघा, सन्माननीय राजसाहेब, आता प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचाराची स्ट्रॅटेजी पण बदलू शकते. म्हणूनच मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता की जाहीर सभा ही तुमच्या स्ट्रॅटेजीत आहे की नाहीये? आहे ना, जाहीर सभा तर होणारच. तो तर ठाकरेंचा महत्वाचा भाग आहे. बोलणं आणि सभेला संबोधित करणं, सभा घेणं, सभांसमोर लोकांसमोर आपली मत मांडणं, ह्या ठाकरेंचा मुख्य भाग आहे. तो 6 दिवस, पहिले 6 दिवस त्यात वाया म्हणजे घालवले का, की त्या 6 दिवसांमध्ये एकही नाही, की तुम्हाला असं वाटतं की शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये सभा घ्यायच्या? आता लक्षात घ्या, यामध्ये सभा होतील, यामध्ये इंटरव्ह्यूज होतील, यामध्ये आता राजसाहेब असतील, मागच्या परवा दिवशी त्यांनी 20 शाखांच्या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या. आज त्यांनी 16 ठिकाणी जाऊन भेटी दिल्या. तर हा पण प्रचाराचाच भाग आहे ना. मग हा या पद्धतीने प्रचार होतोय, सभांच्या माध्यमातून प्रचार होईल. पण मुंबईमध्ये असं आहे योगेशजी, आता विरोधाभास बघा, तुम्हीच सांगताय की मुंबईमध्ये शाखांना भेटी देईपर्यंत प्रचार होतोय, पण बाहेरच्या ज्या बाकीच्या महानगरपालिका ज्यातल्या 29च्या 29 तुमच्यासाठी नाहीच आहेत महत्वाच्या, तुम्हीच म्हणताय, पण ज्या काही महत्वाच्या आहेत तिथे शाखा भेटी तर राहू देत, तिथे सभाही नाही होत. मग प्रश्न पडतो ना की तुम्ही सिरियस आहात की नाही त्या निवडणुकी संदर्भात? 100% सिरियस, जिथं सिरियस आहे तिथं आम्ही निवडणुका लढवतोय. आणि त्या सिरियस ठिकाणी 100% प्रचाराचे कार्यक्रम पण होतील ना. अजून 6-7 दिवस बाकी आहेत. आणि मी एक सांगतो, तुम्हाला उदाहरण देतो पुणे शहराचं, अजितदादांचं. अजितदादा मागच्या अनेक दिवसांपासून पुणे पिंपरी चिंचवडमध्ये ठाण बांधून बसलेत. ते तिथे थांबलेत. त्यांचा सगळा प्रचाराचं केंद्रित पुणे आणि पिंपरी चिंचवडवर आहे. तुमचा आदर्श कोण असणार आहे? अजित पवार असणार आहेत की देवेंद्र फडणवीस असणार आहेत? आमचा आदर्श आमचे राजसाहेबच आहेत.
त्यामुळे त्यांना प्रचाराची दिशा कुठल्या दिशेने न्यायची आणि कशा पद्धतीने न्यायची, कोणत्या वेळेस कुठल्या दिशेला जायचं हे त्यांना पण माहिती बरं, आहे. मग आता त्यामुळे त्या आता आता पद्धतीने पक्षाचे प्रवक्ते म्हणून सांगा, राजसाहेबांच्या सभा कुठे कुठे होणार आहेत, कधी कधी होणार आहेत? आता 11 तारखेला सभा होईल मुंबईमध्ये, हा नाशिकमध्ये सभा होईल 9 तारखेला, हा ठाण्यामध्ये सभा होईल आणि आणखी काय कार्यक्रम ठरतायत ते कळतीलच उद्यापर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. हो खैरे साहेब, तुम्ही आता ज्या 3 सभा सांगितल्यात ना, त्याच्या काही पटींमध्ये आतापर्यंत 6 दिवसात तुम्ही ज्यांच्या विरोधात लढताय त्यांच्या सभा झाल्यात. जर अशी नाही. अशी तर जर हे एवढं विषम चित्र दिसणार असेल तर तुम्ही कॉन्फिडंट आहात का या निवडणुकांबाबत? हाच खरा सवाल आहे. येते तुमच्याकडे त्याच्या उत्तरासाठी, पण त्याच्या अगोदर आपण सुनील मोदींकडे जाऊयात. सुनील मोदी सर, आता हे सगळे प्रश्न तुम्हाला पण विचारावे लागतील. सुनीलजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? मला वाटतं सुनीलजींपर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये. योगेशजी, येते परत तुमच्याकडे, पण त्या अगोदर अवधूत वाघ यांच्याकडे जाऊयात. अवधूत सर, तुमच्यासाठी तर निवडणूक सोपी झाल्यासारखं चित्र आहे. जर विरोधकांच्या सभाच होत नसतील, जाहीर सभा या अत्यंत कमी होत असतील, तर मग निवडणुकी आधीच मैदान सोपं झालंय ना? नाही, विरोधकांनी सभा घ्याव्यात न घ्याव्यात, पुढची इलेक्शन कधीच सोपी नसते आणि प्रत्येक इलेक्शन ही कठीण आहे असं समजूनच भारतीय जनता पक्ष नेहमी काम करत असतो. आपण कितीही अभ्यास केला तरी परीक्षेला जाण्याच्या आधी आपण उजळणी करतो आणि परीक्षेला पेपर आपल्याला संपूर्ण सोडवावा लागतो, तेव्हा 100 मार्क मिळतात आपल्याला 100 पैकी. त्यामुळे भारतीय जनता पक्ष पूर्ण अभ्यास करून निवडणुकीच्या राजकारणात उतरतो आणि निवडणुकीची प्रचार यंत्रणा अगदी खालपासून वरपर्यंत आणि वरपासून खालपर्यंत लावलेली असते. तुम्ही स्वतःच म्हणालात त्याप्रमाणे आमचे ओपनर बॅट्समन आणि आमचे फ्रंट फूटवरच खेळत आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष असू देत, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असू देत, चंद्रशेखर बावनकुळे असू देत, आमचे आशिष शेलार असू देत आणि त्याचबरोबर या सर्वांचं नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असू दे, हे पायाला भिंगरी लावल्यापासून एका दिवसात 7-7 ठिकाणी जाऊन सभा करीत आहेत आणि ते ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये म्हणजे गेली निवडणूक तुम्ही पाहिलीच, नगरपंचायत नगर परिषदेची, तिथे केलेलं काम पहा आणि त्यातनं आलेले रिझल्ट पहा. आता करण्यात आलेलं काम पहा, रिझल्ट पण त्याचप्रमाणे येतात आणि त्यानंतर विरोधकांना मतचोरी, उमेदवार चोरी, बाप चोरला, झेंडा चोरला, हे चोरलं ते चोरलं, परंतु आम्ही काही चोरत नाही. आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही फक्त आणि फक्त जे मतदार आहेत त्यांचं मन चोरतो आणि ह्या मनावर, जिंकलेल्या मनावर आम्ही अधिराज्य करतो आणि लोकांना सामोरे जातो. बाकी लोकांनी प्रचार सभा घ्याव्यात न घ्याव्यात, काय करावं, त्या माझ्याशी काही संबंध नाही. आम्हाला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. किमान जाहीर टीव्हीवरच्या चर्चेत तर नाहीच नाही. नाही, आम्हाला काय पडलेलीच नाही हो त्यांची. म्हणजे आम्ही खरं सांगू का, आम्ही गिनतीमध्ये नाही ठेवत यांना. ते स्वतःच्या घरातनं बाहेर पडत नाहीत. तुम्ही म्हणाल ते फक्त काय मुंबईतच अडकले आहेत का? अहो, मुंबईत सोडवतोय, त्यांच्या घरामध्ये अडकलेले आहेत, घरातनं बाहेर पडत नाहीयेत ते. तुम्ही मुंबई सोडा, मुंबई तर खूप मोठी आहे हो. मुंबईमध्ये कुलाब्यापासून दहिसरपर्यंत जर जायचं असेल ना तर 2 तास लागतात. हे घराबाहेर पडल्यानंतर परत येताना 2 तासामध्ये येतात. यांच्या बातम्या पहा की पूर्व उपनगराच्या दौऱ्यावर, पश्चिम उपनगराच्या दौऱ्यावर, ह्या बातम्या तुम्ही देताय, मी नाही देताय. म्हणजे यांचा दौरा हा जर तुम्ही काय म्हणतात दादर पासून किंवा बँड्रा पासून पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरापर्यंत सीमित असेल तर यांची कार्यक्षमता काय आहे, यांची कॅपॅबिलिटी काय आहे, हे बेसिकली पार्ट टाइम पॉलिटिशियन आणि फुल टाइम बिझनेसमन आहे आणि त्यामुळे हे सातत्याने या संपूर्ण इलेक्शनकडे प्रॉफिट आहे की लॉस आहे या दृष्टिकोनातून बघतात. आणि एक ज्याप्रमाणे शेतकरी माळरानावर नांगरणी करत नाही, खुरपणी करत नाही, मशागत करत नाही आणि पेरणी पण करत नाही, त्याप्रमाणे त्यांनी हा जवळजवळ त्यांच्यासाठी माळरान आहे, इथून काही उगवणार नाही हे माहीत असल्यामुळे त्यांनी ह्या जागेची मशागत करायचं सोडलंय, पेरणी करणं तर दूरच. बरं, संजीव बोरजी, मगाशी जेव्हा योगेश खैरे बोलत होते तुम्हाला फार हसू येत होतं का बरं? कसं आहे, खरं तर ते योगेशजी अप्रत्यक्षपणे हेही सांगत होते की आम्ही अंथरूण पाहून पाय पसरतोय, फक्त त्यांना ते स्पष्टपणे सांगता येत नव्हतं. आणि ही परिस्थिती आहे. मागच्या नगर परिषदांच्या आणि या सगळ्या निवडणुकांचे निकाल पाहिले तर हे
कुठेही दिसले नाहीत. राजसाहेबही दिसले नाहीत. खरं तर राजसाहेब हे सभांना गर्दी खेचणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं महाराष्ट्रात. पण ते फक्त सभांची गर्दी करतात, वोटिंग होत नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं हे दोघे मुंबईच्या बाहेर काय, आता अवधूतजी ज्या पद्धतीने बोलले की मुंबईत सुद्धा यांचं अस्तित्व आज काय आहे हे आपण बघताय. त्यांचे प्रोग्राम बघा दररोजचे. एकीकडे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री, किंवा देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री अजितदादा, आमच्या नेत्यांना एकनाथ शिंदे साहेबांचं तर सांगतो की आम्हाला राज्यात त्यांना वेळ देऊ शकत नाही सभांना. इतकं बिझी शेड्यूल ते आज, आणि इतकं महाराष्ट्र सगळा पिंजून काढतायत. मुंबईतही सभा, ठाण्यातही सभा, आणि राज्यात सर्वत्र, म्हणजे विदर्भ असो, मराठवाडा असो, किंवा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र असो, सर्वत्र किती सभा द्याव्या म्हणजे मागणी इतकी होते. त्याचं कारण असं आहे की आमचं काम तेवढं आहे, व्यापकता तेवढी आहे, आणि म्हणून हे सर्व करावं लागतंय. इथे कामच नाही. उद्धवजींचं आपण बघितलं, मागचे 4 वर्ष फक्त शिव्याशाप, दूषण, याच्या पलीकडे यांच्याकडे काही कार्यक्रम आहे का, कृती आराखडा आहे का, प्रोग्राम आहे का, आम्ही हे करू, आम्ही ते, काही कुठलंही व्हिजन नाही. आणि फक्त दुसऱ्यांना दूषण देऊन तुम्ही किती दिवस राजकारणात सक्रियता दाखवू शकता, राजकारणात अस्तित्व दाखवू शकता. त्यामुळं आज अस्तित्वच राहिलं नाही की काय, अशी परिस्थिती आपल्याही चर्चेतून दिसते. आम्ही सांगायची गरज नाही, आम्ही विरोधक म्हणून समजा आरोप करू असं कोणी म्हणेल, परंतु प्रत्यक्षात दिसतच नाही. तर समर्थन करायचं म्हटलं तरी कसं समर्थन करणार कोणी. म्हणून आपल्यालाही प्रश्न पडतोय, माध्यमांच्या प्रतिनिधींनाही प्रश्न पडतोय की हे नेमकं आहेत कुठे, यांचं अस्तित्व नेमकं दिसतंय कुठे. मुंबईत सुद्धा अस्तित्व दिसणार नाही या निवडणुकांचा निकाल आपण पाहिल्यावर. बरं, योगेशजी आहात का आपण माझ्यासोबत? हो आहे. बर, आता तुमच्यासाठी एक वाक्य त्यांनी वापरलं अवधूत वाघांनी. ते वाक्य असं होतं की तुमचे नेते म्हणजे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत आणि फुल टाइम बिझनेसमॅन आहेत, त्यामुळे त्यांना फारसं लक्ष देता येत नाहीये महापालिका निवडणुकांकडे, आणि मुंबईमध्ये पण संपूर्ण मुंबईमध्ये त्यांचं लक्ष नाहीये. काय आहे आरोपांवर उत्तर? कसं आहे, आमचा पक्ष कसा चालवायचा आणि काय करायचं याच्यासाठी राजसाहेब समर्थ आहेत. हे आम्हाला इतरांनी शिकवण्याची आवश्यकता नाहीये. पार्ट टाइम, फुल टाइम कशा पद्धतीने राजकारण करायचं यासाठी आम्ही समर्थ आहे. ते अवधूत वाघ यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. कसं आहे, प्रत्येकाची एक राजकारण करायची पद्धत आहे, त्या पद्धतीने आम्ही राजकारण करतोय. निवडणुका कशा लढायच्या, लोकांसमोर कसं प्रेझेंट व्हायचं, आमचे मुद्दे कसे मांडायचे, लोकांना कन्व्हिन्स कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या पद्धतीने करू ना. मग ते पार्ट टाइम असो, फुल टाइम असो, तो आमचा प्रश्न आहे. आता वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जातोय. राजसाहेब आणि आमचे नेते विविध इंटरव्ह्यूच्या माध्यमातून, सभांच्या माध्यमातून, शाखांना भेटी देण्याच्या माध्यमातून लोकांसमोर जातोयच ना. हे का पार्ट टाइम काम आहे का? जर आमचे मुद्दे लोकांना पटले तर आम्हाला लोक स्वीकारतील, नाही पटले तर नाही स्वीकारतील. बरं, आता याच्यातला आणखीन एक मुद्दा आहे की काही ठिकाणी असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीमुळे त्यांना फार फिरता येत नाही, किंवा त्यांच्या एकूण मुवमेंटवर किंवा सभांवर, जाहीर सभांवर वगैरे मर्यादा आहेत. याच्याबद्दल अर्थातच पक्षानं काही म्हटलेलं नाहीये किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाहीये, त्यामुळे ह्यातला अधिकृत काय आम्हालाही माहित नाहीये. पण जी ज्युनियर ठाकरे मंडळी आहेत, दोघं जण, आदित्य ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत, किमान त्यांचा तरी वावर बाकीच्या महानगरपालिकांमध्ये दिसायला हवा होता. कारण आता ठाकरेंची पुढची जी धुरा असणार आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असेल किंवा मनसेची असेल, या दोघांच्या हातात आहे. मग हेही दोन नेते का दिसत नाहीयेत? मला विचारलं का? हो हो. नाही, परत तोच विषय की मी परत सांगतो की पुढचे एक 6-7 दिवस आहेत अजून. तुम्हाला पुढच्या थोडं संयम ठेवा. पुढच्या 6-7 दिवसात ज्या पद्धतीने प्रचार होईल तो आपल्या समोर येईल. बर, ठीक आहे. आणि ज्या महापालिकांमध्ये आम्ही निवडणुका लढवतोय त्या महापालिकांमध्ये प्रचाराचं नियोजन झालेलं आहे. त्या काळात तुम्हाला 100% पुढच्या 6-7 दिवसात कुठल्या पद्धतीने प्रचार होतोय, कोण कोण प्रचार करतोय, हे सगळं आपल्या समोर येईल. बरं, सुनील मोदी सर आहेत का आता आपल्या सोबत? बरं, सुनील मोदी सर, तुम्ही चर्चेमध्ये यायला थोडासा उशीर केलात बघा, त्याच्यामुळे खरं तर तुम्हालाच यातले सगळ्यात जास्त प्रश्न होते, पण तुम्ही उशिरा आल्यामुळे अर्ध्या प्रश्नांपासून तुम्ही ऑलरेडी पळ काढलेला आहे. नाही, याचं कारण असं आहे की मी एका सभेत होतो, महापालिकेत मी उमेदवार आहे. बर,
शुभेच्छा आहेत तुम्हाला, शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि उमेदवारीसाठी, आणि तुमची उमेदवारी असताना सुद्धा तुम्ही कार्यक्रमात आलात त्याबद्दल धन्यवाद सुद्धा. बरं, आता मला एक सांगा की तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी एवढे कष्ट करताय, फिरताय आणि त्यातूनही या चर्चेला येताय, पक्षाबद्दलच्या कामांना उत्तर देताय, पण एवढं गांभीर्य, इतका आटापिटा, इतकं सगळे कष्ट हे तुमच्या नेत्यांकडनं का दिसत नाहीयेत? योगेश खैरे सांगतात की 6-7 दिवस राहिलेले आहेत, त्यामध्ये प्रचार दिसेल. आता मनसेची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची अवस्था इतकी चांगली आहे का की 15 दिवस प्रचाराला मिळालेत, त्यातले 6-7 निघून गेलेत आणि राहिलेल्या 6-7 दिवसांमध्ये करू आम्ही प्रचार काय जमेल तो, इतकी बरी अवस्था आहे का आता पक्षांची? नाही, मला विचारलं. हो, तुम्हालाच. मी तुम्हाला सांगतो कविताजी, कोल्हापूर अनेक महानगरपालिकेमध्ये आमची युती झालेली आहे. विशेषतः कोल्हापूरमध्ये काँग्रेस युती आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की गेली 40 वर्ष ज्या शिंदे गटाचे सगळे सदस्य आहेत ते आमच्या उद्धव ठाकरेंच्या बरोबर काम करत होते. त्यांना एवढ्या वर्षानं लक्षात आलं का की उद्धव ठाकरेंचं काम नाहीये, ते बिझनेसमन आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. मॅडम, हे फक्त बोलायचं आहे. वेळ असतो प्रत्येकाचा, काळ असतो प्रत्येकाचा. नाही, त्यांचं बोलणं सुनीलजी आपण बाजूला ठेवूयात ना, त्यांचं सगळे वक्तव्य बाजूला ठेवूयात. हे आम्हाला सांगा की उद्धव ठाकरे प्रचारामध्ये का दिसत नाहीयेत मुंबईच्या बाहेर? आदित्य ठाकरे मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेर झंझावाती प्रचार करताना का दिसत नाहीये? काय नेमकं ठरलंय शिवसेनेचं? साहेब, आदित्य ठाकरे आणि अनेक नेते आमच्याकडे आलेले आहेत, अनेक नेते येत आहेत. आमच्याकडे सगळेच आले पाहिजे असं कुठं नियम आहे? म्हणजे ठाकरे आले नाहीत प्रचाराला तरी काही फार फरक पडणार नाही कोल्हापूरमध्ये? याचं कारण असं की आमच्या दृष्टिकोनातून मुंबई महत्वाची आहे आणि बाकीच्या महानगरपालिका नाही. मुंबईमध्ये फार महत्वाचं आहे. दिस इज द टर्निंग पॉइंट फॉर पॉलिटिक्स इन महाराष्ट्र. आणि त्यामुळं जे ठाकरे कुटुंब जे मुंबईत लक्ष देते ते आमच्या दृष्टिकोनातून योग्य आहे. आम्ही शिवसैनिक असे आहोत की ते लढायला तयार आहोत. त्यांचा समर्थपणे ढाल म्हणून आम्ही काम करायला तयार आहोत. पण जर मुंबईमध्ये तुमचं एवढं लक्ष असेल, मुंबई तुमच्यासाठी इतकी महत्वाची असेल, त्याच्यासाठी 2 भाऊ एकत्र आले असतील तर तिथेही तर काही होताना दिसत नाहीये ना. म्हणजे सगळ्यांना जी उत्सुकता होती, दोन्ही भावांच्या एकत्र सभा होतील, 2-3 होतील, आता तर कळते ती एकच होईल जवळपास 11 तारखेला. मग जर मुंबई इतकी महत्वाची असेल तर मुंबईतला प्रचार पण इतका थंड का? सुनीलजी, आलाय माझा आवाज आपल्यापर्यंत? नाही, मला वाटतं नाही येत. योगेशजी, तुम्ही बोला. कविताजी, मी परत सांगतो की प्रचार, मी परत सांगतो, काल परवा दिवशी राजसाहेब ठाकरेंनी 20 शाखा जाऊन, म्हणजे शिवसेनेच्या पण आहेत, मनसेच्या पण आहेत, या ठिकाणी जाऊन त्यांनी भेटी दिल्या. तिथं असणाऱ्या नागरिकांना संबोधित केलं, त्यांच्याशी संवाद साधला, तिथल्या उमेदवारांना पाठबळ दिलं. आज त्यांनी 16 ठिकाणी जाऊन याच पद्धतीचा कार्यक्रम केला. त्याआधी त्यांची आणि उद्धव साहेबांची एकत्रित मुलाखत पार पडली, ती 8-9 तारखेला रिलीज होईल. तर असं नाहीये की प्रचार होत नाहीये. प्रचाराचे दौरे सुरू आहेत, प्रचाराचे कार्यक्रम सुरू आहेत. आता फक्त एक लक्षात घ्या की सभांचा जो विषय आहे तो सभांचा विषय आता पुढच्या काळात सुरू होईल ना. आता एक 6-7 दिवसात पुढच्या 6-7 दिवसात होईल असं मगासारखंच तुम्ही सांगता. अवधूतजी, फक्त 30 सेकंद आहेत कारण वेळ संपले माझे. कविताजी, मगाचाच विषय पुढे घेऊन जातो. तुम्ही म्हणालात की मुंबईमध्येच का अडकलंय. मी जरा मुंबईबद्दल 1 मिनिटात संपवतो. मुंबई तर सोडाच, मी तुम्हाला 6 विधानसभा मतदारसंघ सांगतो. जर उबाठा आणखीन मनसेचा एक जरी उमेदवार तिकडे निवडून आला ना तर मी माझं नाव नाही सांगणार. मतदारसंघ लिहून घ्या. बोरिवली, मागाठाणे, विलेपार्ले, मुलुंड, घाटकोपरीस, मलबार हिल आणि कुलाबा या 6 मतदारसंघामध्ये विरोधकांचा एकही उमेदवार निवडून नाही येणार. उरलेलं तर सोडाच. उरलेल्या ठिकाणी म्हणजे मुंबई ताब्यात घेणं वगैरे तर सोडाच. 1 मिनिट मला बोलू द्यात, प्लीज मला बोलू द्यात, प्लीज मला बोलू द्या, प्लीज प्लीज प्लीज.
मी माझं म्हणणं मांडू देत, नंतर तुम्हाला जे काय म्हणायचं ते म्हणा. माझी वेळ मुंबई संपत ताब्यात आली. घेणं वगैरे तर सोडाच, या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये विरोधकांनी एक तरी उमेदवार निवडून आणावा. 100% शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे 100% उमेदवार या 6 विधानसभा मतदारसंघात निवडून येतील. ठीक आहे. 16 तारखेला या निवडणुकांचे निकाल येतील, तेव्हा तुमच्या या 6 मतदारसंघांबद्दल आपण नक्की चर्चा करू, कारण तुम्ही मोठं आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे हे आव्हान आता शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे तुम्हाला कसं परतवून लावतंय, आपण 16 तारखेला भेटूच सगळेजण. पण आजच्या चर्चेमध्ये आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.